समृद्ध विश्व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नितीन अर्जुन जाधव यांच्या घरी आज हा वर्षावासाचा पहिला शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने मी आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने आदरणीय शालिनीताई जाधव या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन आणि धूप पूजन त्या ठिकाणी करीत आहेत. दीप ज्ञानाचा, अज्ञानाचा अंधकार दूर करणारा, दीप त्यागाचा, दीप स्नेहाचा, दीप प्रेमाचा, दीप आपुलकीचा आणि तुम्हा आम्हाला चांगल्या मार्गाने प्रकाश देणाऱ्या अशा या दीपाला या ठिकाणी सहर्ष वंदन केलेलं आहे. सर्वात प्रथम आपण त्रिशरण पंचशील सामूहिकरित्या या ठिकाणी ग्रहण करणार आहोत. सर्वांनी त्रिशरण पंचशीलसाठी आपले दोन्ही हात जोडायचे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो सम्मा सम्बुद्धस्स, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं. आद्य कुलभूषणो भीमराजा, सकल विद्यापति ज्ञान सत्संगति, शास्त्र शासनमति बुद्धि तेजा, पंकजा नरवरा रत्नवचन उद्धारा, भगवंता मुसाफरा. ज्या आषाढ पौर्णिमेला अनेक धर्मामध्ये तिला महत्त्व प्राप्त झालेले, बौद्ध धर्मामध्ये तिला असलेलं महत्त्व की बौद्ध भिक्खूंपासून की महापूर यायचं नद्यांना, नाल्यांना, मग अशा वेळेस यांची जीवन अवस्था अत्यंत दयनीय व्हायची. मग हे काही गोष्टी गौतम बुद्धांच्या कानावर पडल्या की लहान लहान जीवाणू, शेतकऱ्यांची पिकं, तसेच विविध गवताची पाते किंवा विविध प्रकारचे जे लहान येणारे जमिनीतून उगवणारे कोंब, हे बौद्ध भिक्खूंच्या पायामुळे. आणि गौतम बुद्धांनी सुद्धा आपल्या सर्व अनुयायांना आदेश दिला की आपण एका ठिकाणी जिथं विहार असेल तिथं थांबावे आणि भिक्षाटन करावे आणि त्यापासून आपली उपजीविका या 4 महिन्यामध्ये आपण उपस्थ व्रत धारण करायचं, म्हणजे जेणेकरून फक्त एका वेळेसच भोजन ग्रहण करायचं. असा कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आपला मॅसेज ग्रुपवरती टाकावा किंवा अध्यक्षांच्या फोनवरून सांगावं.